आणि मुंबईमध्ये पुन्हा एकदा येऊयात। मुंबईमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून भव्य दिव्य महाल दरवर्षी साकारले जातात। तर यावर्षी माहीममधल्या जरीवाला सार्वजनिक गणेशोत्सव मित्र मंडळानं जयपूरमधल्या म्हणजे पिंक सिटीमधल्या सिटी पॅलेसची प्रतिकृती तयार केली आहे। यावर्षी या मंडळाचं 75वं वर्ष आहे आणि त्या निमित्तानं हा खास देखावा। मुंबईत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडनं भव्य असे देखावे साकारले जातात, तयार केले जातात। बाप्पाला वेगवेगळ्या महालांमध्ये विराजमान केलं जातं। आता मी माहीम येथील जरीवाला मित्र सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ या ठिकाणी आलेलो आहे आणि या मंडळानं यावर्षी सिटी पॅलेस साकारलेला आहे आणि सिटी पॅलेसमध्ये बाप्पाचं विराजमान जे आहे हे झालेलं आहे। ज्या पद्धतीनं जयपूरमध्ये सिटी पॅलेस आहे तशाच पद्धतीचा सिटी पॅलेस जो आहे हा आपल्याला या ठिकाणी आल्यानंतर पाहायला मिळतोय। भव्य असा हा सिटी पॅलेस जो आहे हा साकारण्यात आलेला आहे। जरीवाला मित्र सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडनं दरवर्षी पर्यावरणाचा विचार करून बाप्पाची मूर्ती जी आहे ही शाडूची तयार केली जाते आणि आत्ता आपण याच सिटी पॅलेसमध्ये जातोय। ज्या पद्धतीनं जयपूरमध्ये आपल्याला सिटी पॅलेस पाहायला मिळतो, अनुभवायला मिळतो, तशाच पद्धतीचा मुंबईकरांना आणि खास करून माहीम येथील लोकांना सिटी पॅलेस पाहता यावा, त्याचा अनुभव घेता यावा म्हणून या मंडळाकडनं अशा पद्धतीचा सिटी पॅलेस जो आहे हा साकारण्यात गेलेला आहे। आणि या सिटी पॅलेसमध्ये बाप्पाची मनमोहक अशी मूर्ती जी आहे ही सुद्धा विराजमान झालेली आहे। आपण या मंडळाच्या अध्यक्षांशी बोलणार आहोत। मात्र सिटी पॅलेस जर आपण पाहायला गेलं तर या मंडळाकडनं एक सातत्यानं दरवर्षी सामाजिक आणि पर्यावरणाचं भान लक्षात घेऊन बाप्पाची मूर्ती जी आहे ही शाडूची बनवली जाते आणि एक पर्यावरणपूरक संदेश जो आहे तो या मंडळाकडनं दिला जातो। भव्य असा हा सिटी पॅलेस याचे अध्यक्ष आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। नेमकं सिटी पॅलेस ही थीम काय आहे यावर्षीची, काय विचार घेऊन हा सिटी पॅलेस उभा केलेला आहे आपण? सर्वप्रथम सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। यंदाचं जरीवाला मंडळाचं 75वं वर्ष आहे। या अमृत महोत्सवामध्ये एक संकल्पना होती की आपल्या लाडक्या बाप्पाला एका पॅलेसमध्ये विराजमान करायचं म्हणून मी सिटी पॅलेस निवड केली। यासाठी कार्यकर्त्यांनी व ज्यांनी देखावा साकार केला आणि स्वतः जाऊन या सिटी पॅलेसची पाहणी करून तिथून त्याची माहिती घेऊन हा सिटी पॅलेस साकारला आहे। ह्याचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे या शाडूच्या मातीचं प्रमुख वैशिष्ट्य गेले 75 वर्ष एकच कुटुंब या मूर्तीचा साकार करत आहेत, कवटकर कुटुंब म्हणून आहेत आणि त्याच्यामध्ये वर्षानुवर्ष या कुटुंबाने या मूर्तीमध्ये अनेक रूप बसलेली मूर्ती असायची, नंतर उभी मूर्ती होती, असं करून हा देखावा साजरा करत आला आहे। आता याच्यामध्ये प्रामुख्याने आज वाडीतले आमच्या गेले 38 वर्ष आमच्या वाडीचा पुनर्विकासाचा जो विषय होता तो मार्गी लागल्यामुळे आज बाप्पाच्या कृपेने आज 38 वर्षांनी आम्ही नवीन आमच्या घर संकुलात आम्ही प्रवेश करणार आहोत। आणि याच्या सर्वात माध्यमातून सर्वच वैशिष्ट्य म्हणजे की कुठच्याही जातीचा भेदभाव न करता, कुठचाही धर्माचा भेदभाव न करता, कुठचाही राजकीय पक्षाचा भेदभाव न करता, कारण का आता कसं निवडणुकीच्या माध्यमातून हे सगळं फार जपावं लागतं, सर्व आम्ही आज सामाजिक एकोपाने हा उत्सव साजरा करीत आहोत। नक्कीच, खरं तर माहीममधील हे मंडळ आहे आणि या मंडळाकडनं अशा पद्धतीचा देखावा जो आहे हा साकारण्यात आलेला आहे आणि सामाजिक भान लक्षात घेऊन सुद्धा पर्यावरणपूरक मूर्ती जी आहे ही सुद्धा या मंडळाकडनं तयार करण्यात आलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रतीक सह विशाल पाटील, NDTV मराठी, मुंबई।